नमस्ते स्टुडंट्स. कॉस्टशीटचं एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल आहे, प्रिपेअर अ कॉस्ट स्टेटमेंट ऑफ होरायझन प्रोडक्शन वर्क्स शोईंग द टोटल कंपोनंट्स अँड प्रॉफिट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2026. यामध्ये सुरुवातीला स्टॉकबाबतची माहिती आहे. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. सर्वप्रथम स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ओपनिंग बॅलन्स 10,000, क्लोजिंग बॅलन्स 20,000. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स ओपनिंग बॅलन्स 60,000, क्लोजिंग बॅलन्स 75,000. वर्क इन प्रोसेस ओपनिंग बॅलन्स 25,000 आणि क्लोजिंग बॅलन्स 15,000. त्याचप्रमाणे अतिरिक्त इतर खर्चांची माहिती खाली दिलेली आहे. सर्वप्रथम प्रायमरी मटेरियल परचेसेस 7 लाख, कॅरेज अँड कार्टेज इनवर्ट्स 18,000, डायरेक्ट फॅक्टरी लेबर 2,50,000, शॉप फ्लोअर ओव्हरसिअर्स सॅलरी 50,000, फॅक्टरी पर्सोनेल रेम्युनरेशन 90,000, वर्क प्रिमायसेस रेंट अँड टॅक्स 12,000, हाय व्होल्टेज पॉवर चार्जेस 15,000, ऑफिस इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस 50,000, नेट सेल्स 14 लाख, ॲडव्हान्स इन्कम टॅक्स 8,000, प्रेफरन्स डिव्हिडंड 3,000, लोन इंटरेस्ट चार्जेस 4,000, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ 6,000, वेल्थ टॅक्स पेमेंट 5,000, जनरल फॅक्टरी ओव्हरहेड एक्सपेन्सेस 60,000. यावरून आपल्याला कॉस्टशीट तयार करायचे आहे. कॉस्टशीट स्टेटमेंट ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट ऑफ होरायझन प्रोडक्शन्स वर्क्स. सर्वप्रथम ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स 60,000, ॲड प्रायमरी मटेरियल परचेसेस म्हणजेच परचेस ऑफ रॉ मटेरियल्स 7 लाख, ॲड कॅरेज अँड कार्टेज इनवर्ट्स 18,000. यामधून वजा होतील क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स 75,000 आणि जी वजाबाकी येईल ती असेल कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स कंज्युम्ड 7,03,000. यामध्ये ॲड डायरेक्ट फॅक्टरी लेबर 2,50,000 आणि बेरीज येईल 9,53,000 की जी असेल प्राईम कॉस्ट. या प्राईम कॉस्टमध्ये ॲड होतील फॅक्टरी किंवा वर्क्स ओव्हरहेड्स. यामध्ये शॉप फ्लोअर ओव्हरसिअर्स सॅलरी 50,000, फॅक्टरी पर्सोनेल रेम्युनरेशन 90,000, वर्क प्रिमायसेस रेंट अँड टॅक्स 12,000, हाय व्होल्टेज पॉवर चार्जेस 15,000, जनरल फॅक्टरी ओव्हरहेड एक्सपेन्सेस 60,000 अशी टोटल येईल 2,27,000. ही रक्कम प्राईम कॉस्टमध्ये ॲड होईल आणि बेरीज येईल 11,80,000 की जी असेल वर्क्स कॉस्ट. यामध्ये ॲड ओपनिंग वर्क इन प्रोसेस 25,000, बेरीज येईल 12,05,000. यामधून वजा क्लोजिंग वर्क इन प्रोसेस 15,000 आणि वजाबाकी येईल 11,90,000 की जी कॉस्ट ऑफ फिनिश्ड गुड्स असतील. या कॉस्ट ऑफ फिनिश्ड गुड्समध्ये ॲड होतील ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. यामध्ये ऑफिस इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस 50,000, बेरीज येईल 12,40,000 आणि याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हटलेलं आहे. या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्समध्ये ॲड होतील ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 10,000, बेरीज 12,50,000. यामधून वजा होतील क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 20,000 आणि वजाबाकी येईल 12,30,000 की जी असेल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचे कोणतेही खर्च नसल्यामुळं डायरेक्ट येतील सेल्स 14 लाख. या 14 लाखमधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचे 12,30,000 वजा जाता अमाऊंट राहील 1,70,000 की जी असेल प्रॉफिट 1,70,000. थँक्यू.